कुक्कुटपालन, गावरान कुक्कुटपालन प्रत्येकालाच करायचं आहे मित्रांनो. पण खाद्य व्यवस्थापन कसं करायचं याच्याविषयी आजपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाला असेल, आपल्या चॅनलवर तर नाही भेटला. त्याच्यामुळे आज स्पेशल फक्त खाद्य व्यवस्थापन म्हणजे की कोंबड्यांना खाण्यासाठी काय उपयुक्त आहे आणि खायला टाकायला पाहिजे याच्याविषयी व्हिडिओ करत आहे. पण मित्रांनो त्याच्या आधी नवीन असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. मी विवेक दडे घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन आणि दर्जेदार माहितीचा व्हिडिओ. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या हे पहा तिकडे काय बसल्यात निवांत खाऊन पिऊन आराम करतात. मित्रांनो आज वातावरण बी फ्रेश आहे. 2-3 दिवस लगातार झाड असल्यामुळं आपण काय व्हिडिओ टाकला नाही, पण आज वातावरण फ्रेश आहे त्याच्यामुळं व्हिडिओ टाकत आहे. तर मित्रांनो हे पहा आपल्या कोंबड्या कशा निवांत बसतात. त्यांनी पोटभर खाल्लेलं पिलेलं आहे आणि आता निवांत बसलेले आहेत. का अशा बसलेल्या आहेत कारण की त्याचं पोट फुल भरलेलं आहे. आणि याला का खायला काय टाकतो आपण याच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हे पहा इकडे काय बसले आहेत, इकडे काय बसले आहेत. तर अशा प्रकारे आपण जेव्हा यांना खायची सोय केलेली आहे ती म्हणजे काय मित्रांनो, जर सकाळी उठल्या मित्रांनो यांना त्या मोठ्या डब्याच्या बाहेर सोडलं की त्यांना समेत आधी कमीत कमी 1.5 ते 1.5 गहू टाकण्यात येतात. मापान सांगलो म्हणजे की तुम्हाला टाकायला अंदाज आला पाहिजे. 1.5 ते 1.5 गहू टाकल्यानंतर ह्या खाऊन पिऊन बम होतात. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण दररोज संध्याकाळी किंवा सकाळी सोडीत असतो. तर सोडल्यानंतर आपण यांना सोडल्यानंतर भरपूर हिंडू देतो 1-1.5 तास. म्हणजे की आजूबाजूचं उखंड्यावरचं हे असं गवत खातात. हे पहा अशा प्रकारचं गवत समजा आखाड्यावरचं घाण गिन किंवा गोचडं फिचडं काही बी आपल्या बैलाचे याचे हे खाऊन घेतात. खावल्यानंतर इकडे मोकळ्या होतात त्या हिंडून फिरून. त्यानंतर त्यांना आपल्या घरातला वेस्टेज माल म्हणजे भाजीपाला असो, भाकरी असो, उरलेल्या किंवा काही तांदूळ गहू असे टाकले जातात. त्यानंतर त्या कोंबड्या कोळून टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना खाण्यासाठी दुपारच्या वेळी आपल्या भाकरी भिजू घातले जातात. घरातले सेया भाकरी, भात किंवा इतर कोणतेही वेस्टेज माल जे की आपल्या घरात आता खाऊ शकत नाहीत ते माल आपण यांना कोंबड्या टाकले असून त्या भरपूर प्रमाणात आनंदाने खातात. त्यानंतर त्या भाकरी इकडे खाल्ल्यानंतर डबल संध्याकाळची वेळ येते आणि संध्याकाळच्या वेळीला आपण यांना सोडतो. त्याच्यावर सोडल्यानंतर डबल गहू किंवा ज्वारी असे समधी मका हे अशा प्रकारचे धान्य मिश्रण करून ते आपण यांना टाकतो. अशा प्रकारे आपण यांना खाण्याचं रुटीन केले. आणि मित्रांनो जर तुमच्या कोंबड्या बख्या असतात, 1000-2000 पक्षी असतात तर तुम्हाला रुटीन जास्त करावं लागेल आणि तुम्हाला खाद्याची बॅग बी आणू शकता तुम्ही. पण आपल्या कोंबड्या कमी असल्यामुळे आपण खाद्याची बॅग आणत नाहीत आणि घरच्या घरीच भाग येतो. तर आपल्या कोंबड्या कशा वाटल्या ह्या कमेंट करून सांगा आणि आपलं कुक्कुटपालन बी कसं वाटलं ते सांगा. आणि आणखी एक मित्रांनो गोष्ट म्हणजे की जेव्हा बी तुम्हाला कुक्कुटपालन करायचे तेव्हा कापड टाकायचं विसरू नका. कारण की पाऊस पडल्यानंतर इतकी चिकचिक होती खाली, तुम्ही पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये चिकचिक खूप होती. त्याच्यामुळे वरून कापड टाका जेणेकरून तुमच्या कोंबड्या निरोगी राहतात. आम्हाला बी टाकायचं आहे पण यावर्षी जर मला पुढच्या वर्षी शेड बदलून करायचं आहे तर त्याच्यामुळे थांबलेलं आहे मी. नाही कापड टाकलं असतं नाही तर ते राहणार नाही असं, त्याच्यामुळे टाकीत नाही. तुम्ही नक्कीच टाका आणि आपण कोंबड्या बी वाढवणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे ती कमेंट करून सांगा म्हणजे की तुम्हाला व्हिडिओ माहिती द्यायला सोपं होईल. मित्रांनो बरेचसे मित्र म्हणतात की तुमच्या कोंबड्या मांजर बोक्या खात नाहीत का, त्याच्यासाठी सांभाळावं लागते मित्रांनो आणि थोडीशी लक्ष ठेवून लागते याच्यावर सोडल्यानंतर. मग मांजर बोक्या काय खात नाही कारण की मित्रांनो इकून मूग उडी दे, इकून केळी येत. तर अशा प्रकारे थोडीशी दाटण आहे पण यांना काही खात नाही त्याच्यामुळं हे अशा प्रकारे कुक्कुटपालन चालू राहते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तर धन्यवाद.